आपण जो 1 महिन्याआधी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता उल्वेच्या आणि तशाच उरणच्या ट्रेन वाढवण्यासाठी, ते त्यातून काय अजून निष्पन्न झालं नसल्या कारणाने आपण एक सह्यांची मोहीम आपण 2 दिवसासाठी राबवतोय सिवूड्स येथे. हे शिवसेनेच्या माध्यमातून आपण हे कार्य करतो. तर आता आपला हा मागे बघाल तर हा काउंटर लागलेला आहे. असे 4 काउंटर्स असतील संध्याकाळच्या वेळेस. आणि त्यांनी लगेच 2 महिन्या अगोदर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी नमूद केलं की लवकरात लवकर या लोकल ट्रेनची संख्या वाढवण्यात यावी आणि जे अंतर हे खूप मोठं आहे हे कमी करण्यात यावं. प्रवासी आहे तिथे जे सह्यांच्या मोहीमसाठी आले होते, तर त्यांना आपण एक प्रतिक्रिया विचारूया की हे मोहीम राबवली त्यांना जो त्रास होतो, नाहक त्रास होतो, त्याच्याबद्दल आपण बोलूया थोडंसं. मैं सबसे 5 में रहता हूँ उल्वे में, जो तो उल्वे से तो हमारे लिए दूसरा ऑप्शन नहीं होता और गाड़ी इतना लेट होने की वजह से हम लोग चाहते हैं कि गाड़ी को और भी बढ़ाया जाए, फ्रिक्वेंसी और बढ़ाई जाए. रात को हमको ज्यादा तकलीफ होता है, रिक्शे वालों को मनमाना देना पड़ता है पैसा. धन्यवाद. आपका उल्वे से आ रहे हो बरोबर? उल्वे से 5 में रहता हूँ. उल्वे से यहाँ पे आने के लिए सिर्फ 10 मिनट लगता है. हाँ. लेकिन यहाँ पे ट्रेन ना होने की वजह से आपको कितना तकलीफ होता है? तकलीफ तो ये है कि हमको 2 व्हीलर वहां से लेके यहाँ आना पड़ता है, सीवुड तक आना पड़ता है. यहाँ पार्क करते हैं. बिकॉज हम जब रिटर्न आते हैं तो फिर गाड़ी रहती नहीं है. बरोबर. ये तो कैसा अभी बारिश का सीजन नहीं है तो आप कैसे भी एडजस्ट कर लेते हो. बारिश में तो बहुत डिफिकल्ट है. ओके, अगर ये सुविधा चालू हो जाएगी तो आपके लिए हमारे लिए बहुत बहुत अच्छा हो जाएगा और सिस्टम को भी धन्यवाद. ओके. थँक्यू सो मच. अजून एक प्रवासी आहेत जे असेच त्रासलेले आहेत, त्यांना पण त्यांचं मनोगत सांगायचं आहे आणि त्याच्या व्यथा मांडायच्या आहेत. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव कसं? माझं नाव प्रमिक कदम. ओके. तुम्ही राहायला कुठे? मी राहायला उलवेला असतो, सेक्टर 5 मध्ये. बरं. आता तुम्ही हा जो प्रवास करता तर हा. त्याच्यामध्ये किती त्रासदायक प्रवास आहे तुम्ही जरा सांगू शकता काय? सकाळी कामाच्या वेळेनुसार जायचं जर म्हटलं तर त्या गोष्टी पॉसिबल होत नाहीयेत, कारण की ट्रेनचे जे टायमिंग आहे शेड्यूल ते 1-1, 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. या सगळ्या गोष्टींमुळे जर कामावर जायचं म्हटलं तर आम्हाला एक तर स्वतःची कार, बाईक किंवा मग त्या पुढच्या चालीरीती करण्यासाठी आम्हाला खूप उशीर होतो की आम्हाला ऑफिसमध्ये आम्हाला वेळेवर पोहोचता येत नाही. आज सुद्धा मी प्रवास करत आहे, आज सुद्धा मला खूप उशीर झालाय. पण आज स्टेशनवरती येताना मी बघितलं की संतोष दळवी साहेब जे आपले आहेत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, तर त्यांच्या सानिध्यातून आज हे जे सगळं चालू आहे, चांगली कामं 70 माईक चालू आहे. तर मला असं वाटलं की 2 शब्द मी माझं मनोगत व्यक्त करावं, त्याच्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा राहिलोय. पण आज दळवी साहेबांच्या सानिध्यातून हे जे काय कार्य होत आहे हे कार्य तसंच पुढे जाऊन त्यांना लवकरात लवकर त्या गोष्टीला दिशा मिळावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो.